तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चित्रकार प्रोडक्शन प्लसच्या या चर्चाविद चित्रकार पॉडकास्टमध्ये. पण यंदा यावेळेस आपल्या या चर्चाविद चित्रकारच्या पॉडकास्टमध्ये एक नवीन सहकार्य लाभले आहे, ते म्हणजे ऑफिशियल SGN स्टुडिओचे. आणि ज्यांच्यासोबत आता आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, ते म्हणजे आपल्या बाप्पाची कहाणी. गणपतये नमः. गणपतये नमः. गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तर नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. तर आजच्या या आपल्या पॉडकास्टला लाभलेले आहेत आपले तारदेवचा राजा यांचे मुख्य विश्वस्त सिद्धेश मानगावकर सर. नमस्कार. आणि विश्वस्त आपले गणेश भोसले सर आणि सागर राणे सर. बरोबर. तर आज आपली ही जी काही चर्चा आहे ती तारदेवचा राजा यांचे मुख्य विश्वस्त आणि विश्वस्त यांच्यासोबत रंगणार आहे. तर नमस्कार सर, जय श्री गणेश. जय गणेश. तारदेवच्या राजाचा विजय विजय असो. गणपती बाप्पा मोरया. तर सर, मला सुरुवातीला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आपलं तारदेवच्या राजाची ही सुरुवात आणि आतापर्यंतचा प्रवास हा तुमच्यासाठी कसा होता? सुरुवात ही 1940 पासून झालेली आहे. हम्म. आणि 66ला जशी शिवसेनेची स्थापना झाली त्याच्यानंतर इथे नवोदित शिवसैनिक म्हणजे आमचे सागरचे बाबा आमचे दत्ता राणे ह्यांनी एक वेगळा लढा देऊन हा गणपती कम्युनिस्ट पक्षाकडे होता. थोडंसं ह्याला पाक्षिक रंग आहे. सागर, तू चांगलं सांगशील अजून. मी सगळ्यात चांगलं सांगेन, पण पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या प्रेक्षकांचं स्वागत करतो आमच्या धन्यवाद. मंडळाच्या इथे. या ऐतिहासिक गणेश मंदिरात हा पॉडकास्ट चालू हो. हे गणपती मंदिर हे इकडच्या ताडदेव मधल्या अगदी तळागाळातल्या त्यावेळेसच्या शिवसैनिक तरुणांनी बाळासाहेबांच्या हस्ते घडवलेली मंदिर. बरोबर. आणि आता आपल्याशी जे बोलत होते सिद्धेश मानगावकर यांच्यामुळे आज पुन्हा 2016 पासून हा गणपती एका नवीन रूपात आणि एका नवीन ढंगात सगळ्या जगासमोर देशासमोर आणि त्याच्यात तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या समोर आले. बरोबर. तर याचा इतिहास असा आहे की 1940च्या आधी कम्युनिस्ट पक्ष जो होता त्यांची अख्ख्या मुंबईभर सत्ता होती आणि हा गणपती सुद्धा त्यांच्या हातात होता. पण श्री गणपती म्हटलं की त्याच्याबरोबर धर्माचं अधिष्ठान पाहिजे, त्याला एक धार्मिक रंग आला पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यावेळेच्या शिवसैनिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे एक माध्यम होतं ते एक माध्यम होतं म्हणजे गणपती मंडळ. मग ताडदेवचा राजा नावारूपाला आणण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मंडळ 1970 मध्ये शिवसैनिकांनी स्वतःकडे घेतलं आणि अख्ख्या ताडदेवमध्ये ते प्रसिद्ध झाला ताडदेवचा राजा. कारण की अख्ख्या ताडदेवमधला प्रत्येक तळागाळातला माणूस याच्यात समाविष्ट असतो. त्यामुळे हा ऍक्च्युली शिवसेनेच्या माध्यमातून उभं राहिलेलं हे ताडदेवच्या राजाचं मंडळ. बरोबर. तर आता मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की 2015 सालच्या नंतरला आणि आता जसं म्हणजे आगमन आपलं 2015 सालपासून सुरुवात झालं असं मी ऐकलेलं. बरोबर. तर तेव्हापासून आता 2025 आता 2025 पर्यंत आगमन आपलं कसं होत होतं आणि आता 2026 आपल्या आगमनाबद्दल काय योजना वगैरे आहे किंवा काय तयारी आहे ती जाणून घ्यायला मला खूप आवडेल आणि आपल्या ऑडियन्सलाही आवडेल. गणेशजी. 2015 सणासाठी आमच्यासाठी पण नवीन होतं, पहिलं आगमन ताडदेव राजाचं. पण तोच आपण बोलतो एक वेगळी प्रसिद्धी आम्हाला मिळाली. वेगळ्या आम्ही वाटचाल केली. मुंबईतील महाराष्ट्रातले वेगवेगळे पथक होते, भोलताच्या पथक होते, ते आम्हाला जोडले गेले आणि आजपर्यंत आमचे जोडले गेलेले आहेत. जो 2015 आहे तेच आम्ही समीकरण दरवर्षी केलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये नव्हतं, आता परत तेच आहे. 2026 हे प्रत्येकासाठी नवीन असेल, तुम्हाला पण नवीन काहीतरी बघायला मिळालं. बरोबर. आणि खरंच आमच्या ऑडियन्सला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की आतापर्यंत आपण लालबागचा राजा पाहिलेला आहे, चिंतामणी पाहिलेले आहे, त्यानंतरलाच आपल्या मुखात अजून असे जर नाव येत असतील तर ताडदेवचा राजा हमखास प्रत्येकाच्या तोंडात आता जगभर म्हणजे प्रसिद्ध झालेला आहे.
तर त्यामुळेच तारदेवचा राजा आता यावर्षी कसा असेल किंवा काय असेल याच्याबद्दल तुम्हाला काही थोडक्यात माहिती असेल तर तुम्ही ऑडियन्स मध्ये तर बरं होईल. धन्यवाद. तुम्ही आमच्या मंडळाची आज जी ख्याती आम्हाला तुम्ही सांगितलं म्हणजे आम्हाला ते औचितच आहे, परिचितच आहे. पण बरं वाटलं आम्हाला ऐकून की हा. लोकांच्या मुखात ताडदेवच्या राजाचं नाव आहे, हो ज्याची आम्ही सेवा करतो मनोभावे. हम्म. त्याच्या प्रसाद रूपी आम्हाला तुमच्याकडून हे असं मिळालं, हो. बरं वाटलं. 2026 ची संकल्पना आमची आहे विष्णू अवतार आहे. अच्छा विष्णू रूपात आमचा ताडदेवचा राजा यंदा अवतरणार आहे. ओके. आणि जसं तुम्ही मगाशी प्रश्न विचारला 2015 साली आमचं मंडळाने गणपतीची बाप्पाची मूर्ती बाहेरून आगमन करायचं ठरवलं. कारण ह्याच्या आधी 10 ते 12 वर्ष गणपती आमचं मंडपातच बनत होते इथे. बरोबर. 15ला आम्ही बाहेरून कॉल घेतला गणपती करायचा. कुणाल पाटील हे तेव्हा आमचे मूर्तिकार होते. कुणालला बरोबर. आम्ही त्या वेळेला गणपती बनवायला दिलेलं काम सुरुवात केलेली. आणि तो आगमनाचा दिवस आमच्यासाठी मी अजून बोलतो अंगावर काटा येतो. मी मागच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं त्या किल्लाऱ्यांच्या की तो दिवसच वेगळा होता. कारण चिंतामणीने आम्ही दोन्ही एकाच मंडपातनं आगमन होतं. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं गणेश मूर्ती बाहेर घ्यायला. आणि आमच्यावर चंदनवाडी होतं, परत आमचं भाजी गल्ली मंडळ होतं. हे सगळ्या आम्ही आगमनाला त्या टायमाला त्या काळात नवीनच होतो. आगमन ह्याच्या आधी आम्ही केलेली होती, पण वाजत गाजत आगमन 15 पासून आम्ही जे चालू केलं तर आम्हाला ह्या मंडळाने फार मदत केली गणपती बाहेर काढून आणीपर्यंत. आणि त्याच्यानंतर जी वाटचाल चालू झाली ते तुम्ही आता बघतच आहात की दिवसेगणित त्याची क्रेज वाढली. आणि आज बरीचशी लोक मुंबईतली आपल्या मंडळाला जोडली गेलेली आहेत. आणि असाच त्याचा 2026ला तुम्हाला उत्सव आणि उत्साह बघायला मिळणार आहे. बरोबर. खूप छान खूप छान. आम्हालाही आवडेलच विष्णू रूपात बाप्पाचं एक नवीन रूप पाहायला. आणि पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आता जर ताडदेवचा राजा जर म्हटलं तर एका शब्दात तुम्ही काय उत्तर द्याल प्रेक्षकांना? ताडदेवच्या राजाबद्दल थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल ताडदेवच्या राजाबद्दल? दैवत. दैवत. सर आपण? अल्पनाभूती लोकांनी दिलेलं आहे. बरोबर. सर आपण काय बोलाल? लोकांचा राजा. अरे वा, छान छान, उत्कृष्ट. आता हे आपले ताडदेवच्या राजाबद्दल ख्याती वगैरे आपण सगळी ऐकली, पण आता मेन मुळात गोष्ट येते पडद्यामागची गोष्ट. तर आपण आगमन वगैरे एवढं छान जंगी म्हणजे स्वागत वगैरे आपण करतोच बाप्पाचं, पण त्यामागची जी मेहनत आहे म्हणजे आपले कार्यकर्ते असतील किंवा आपले जे स्वयंसेवक असतील जे आपण सेवेकरी असतात बाप्पाचे वगैरे, तर या मंडळामध्ये आणि कुठलंही आपण जर बघितलं मंडळ वगैरे तर त्याच्यामध्ये त्याची माणसं असतात जी बाप्पाला त्याचं मोठं करतात म्हणजे प्रसिद्ध करतात एक प्रकारे. आणि अशी कुठली म्हणजे कार्यकर्त्यांची गोष्ट आहे जी तुम्हाला म्हणजे जास्त लोकांना सांगावीशी वाटेल की जी मेहनत आज लोकांपर्यंत यायला हवी असं? तर नक्कीच तुम्ही चांगला प्रश्न विचारला सागर. हा प्रश्न कायम विचारावा अशी आमची अपेक्षा असते. हो. कारण ह्यात तुम्ही आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उल्लेख करता, आम्हाला बरं वाटतं. बरोबर. ह्या पाठची जी मेहनत आहे ना ही सर्व ताडदेव मधल्या नागरिकांची आहे. मंडळाचे स्वयंसेवक कार्यकर्ते, हाजी माजी पदाधिकारी ज्यांनी मंडळाची सुरुवातीपासून जी स्थापनेपासून जे आहेत आणि जे आता नवीन रुजू झाले आहेत मंडळात, हे पडद्यापटी खूप काम करत असतात. बरोबर. म्हणजे पाद्यपूजन पासून जी सुरुवात होते ती अगदी विसर्जनाच्या उत्तर आरतीपर्यंत ही सर्व लोक त्यात सहभागी असतात आणि ह्यांच्यामुळे हा उत्सव दणक्यात पार पडतो. बरोबर. तर अशा या सेवेमध्ये कधी काही अशी कुठली संकट वगैरे आलेलं आहे का? आणि संकट जर आलं असेल तर तुम्ही त्याला कसं म्हणजे म्हणजे बोलतात ना मदत वगैरे केलेली आहे किंवा कधी कधी काही ना काहीतरी अशा गोष्टी वगैरे होत राहतात, ते म्हणतात ना छोटं मोठं संकट. मंडळावर तर संकट कधी नाही आलंय, हो. पण पण आलेल्या संकटाला मंडळाने तोंड दिलेलं आहे. कारण हो. सागर मागे पावसाचं पाणी भरलेलं बरोबर. असा ज्याच्यापेक्षा पाऊस होता 17 साली. कारण आम्ही आपण सगळ्या बघत रेल्वे असतो. स्टेशनवरती होतो तेव्हा. हा. आणि म्युन्सिपालिटी आणि काय आहे, आपण विघ्नार्थीची सेवा करतो. बरोबर. त्यामुळे येणाऱ्या विघ्नांना येणारच नाही. तो येणाऱ्या विघ्नांना बाजूला करणारा तोच आहे आणि तोच आहे. तोच ताकद आहे. तुम्ही एक बरोबर. प्रश्न चांगला विचारला की स्वयंसेवकाचा. स्वयंसेवक हा, हा. तर आम्ही तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्या लोकांना, अक्षरशः मुंबईतल्या सगळ्या लोकांना हे आहे की आमचंच मंडळ नाही, मुंबईत जेवढी मंडळ आहेत ना ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक माध्यमातूनच चांगले मोठी नागरिक घडवत आहेत. बरोबर. बरोबर. मंडळात जी मुलं काम करणारी आहेत ना ती भविष्यातली देशाची चांगले नागरिक होणार आहेत. कारण की त्यांना समाजात कसं वावरायचं, समाजासाठी आपलं काय देणं असतं, समाजात आपण गेल्यानंतर लोकांसाठी कोणतीही स्वार्थ न ठेवता निस्वार्थीपणे लोकांसाठी काय करायचं हे कुठून कळत असेल तर मंडळातून कळत असेल. आणि त्याच्यात ताडदेवच्या राजाचं नाव घ्यावं लागेल की आमच्या इथे ना अगदी नुकती मिसुरडं फुटलेली आपण जी म्हणतो, लहान लहान मुलं बरोबर. ही सुद्धा आवडीने येतात, स्वतःचं घर सांभाळून अभ्यास सांभाळून ती करतात. नाहीत आणि या ताडदेवच्या राजाच्या माध्यमातून अनेक लोकांचं प्रवास घडलेला आहे चांगलाच. राजकीय यातून प्रवाह राजकीय शाखा प्रमुख तयार केले आहेत, आमदार झाले आहेत, खासदार झाले आहेत, नगरसेवक झाले आहेत.
या मंडळाच्या माध्यमातून आम्ही खरोखर बाप्पा चरणी नेहमी प्रार्थना करतो की असेच बाप्पाने आमच्या पाठी पाठबळ द्यावं आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्या हुद्द्यावर जाऊन बसावा. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आले, बरोबर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन नमस्कार. बसा. आता मध्येच आपल्या पॉडकास्ट मध्ये आपले अध्यक्ष ताडदेवच्या राजाचे हरी तावडे तावडे सर आपल्या जॉईन झालेले आहेत, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. तर नमस्कार सर, आम्ही परत आता पॉडकास्टला सुरूच करतो, तर त्यामध्ये आपणही उत्तर द्याल आम्हाला. तर आपला आता प्रश्न सुरू होता की स्वयंसेवक बद्दल आणि याच्याबद्दल, आता त्याबद्दलही आपण छान आम्हाला उत्तर दिलेले आहे. तर त्यात मी ऍड करतो, सध्याशी सांगितलं पाद्यभोजन सुरुवात, पण आम्ही सुरुवात करतो दिवाळीच्या पाडव्या दिवशी. खरं तर सर्व दिवाळीच्या आमचे पाडव्यापासून कार्यकर्ते उत्सवाला एकत्र सुरुवात असतात आणि आम्ही उत्सवाला सुरुवात करतो. बरोबर, छान. आणि त्या दिवशी सर्व एकत्र असतो, एक आमचा समारोप असतो इकडे की बाबा नवीन काय करायचं या वर्षीचं. आणि त्या दिवशी येणाऱ्या वर्षीचा संकल्प हा दिवाळीच्या पाडव्याला आम्ही करतो थोडक्यात. अच्छा, बरोबर. म्हणजे खूप आधीपासूनच हो, तुमची तयारी हो. सुरू झालेली हो, आहे तयारी वर्षभर असते, वर्षभर. त्या दिवशी आनंदाने आम्ही परत पुन्हा सुरुवात करतो. अरे वा, छान छान छान. कारण वर्षभर आमचं मेडिकल काम चालतं मंडळाचं. आमचं काय उत्सवापुरते आम्ही मेडिकल काम करत नाही. आम्ही तुम्हाला मागच्या पॉडकास्टमध्ये पण आम्ही सांगितलं, आमचं वर्षाचे 12 महिने डायलिसिस, कॅन्सर, परत अवयवदान हार्ट, आपलं आहे. हृदय अवयवदान सारखा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. बरोबर. हृदयस्थ हा लहान मुलांच्या हार्ट संबंधित विषय आम्ही घेतलेला आहे. तर आम्ही जवळपास 60 ते 65 मुलांचे ऑपरेशन फ्री करून दिलेले आहेत. अजूनही आमचा तो उपक्रम चालू आहे. असं जर कोण असतील त्याने गरजूने आम्हाला नक्की येऊन भेटावं, आम्ही त्यांची ती सगळी ट्रीटमेंट फ्री करून देऊ शकतो. बरोबर. आणि तो उपक्रम त्या वर्षापूर्वी मर्यादित असतो, तो कंटिन्यू चालू असतो. आम्ही जो उपक्रम करतो ना, हायलाइट त्या वर्षी करतो, हा पण त्याची सुरुवात झालेली असते. बरोबर. आता गेल्या वर्षी आम्ही जसा अवयवदान घेतलं, हा संपलेला नाहीये. अवयवदान कंटिन्यू चालू आहे. ज्यांना कोणाला अवयवदानासाठी पुढे यायचं असेल त्यांनी आमच्या मंडळात संपर्क करायचा. आम्ही त्यांचा फॉर्म वगैरे भरून त्यांना व्यवस्थित ते बरोबर. करून देणार आम्ही. बरोबर, छान. यंदा आमचा उपक्रम आहे कर्करोग मुक्त महाराष्ट्र. हा आमचा उपक्रम आहे. त्या संदर्भात पण जे कोणी असे कर्करोगग्रस्त रुग्ण असतील त्यांनी आमची भेट घ्यायची. आम्ही त्यांना योग्य ती काळजी घेऊन त्यांची उपचारासाठी त्यांना मदत करू याच्यात. बरोबर. आता एक थोडं मला म्हणजे म्हणतात ना, आध्यात्मिक दृष्ट्या मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. थोडासा वेगळा आहे प्रश्न तो, की म्हणजे म्हणतात ना की लोकांना फक्त मूर्ती दिसते, पण जे खरे श्रद्धाळू असतात, जे खरे भक्त असतात, त्यांना त्या मूर्तीमध्ये पण एक वेगळा भाव दिसतो, एक खरं दैवत दिसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे ना, की आपण आगमन तर करतो, पण नंतरला मूर्ती जिथे बसते, जिथे स्थाते, तर तिकडे त्या जागेमध्ये एक असं खरं काय वैशिष्ट्य, म्हणजे आज जिथे आपलं स्थापना होते बाप्पाची, तर त्या जागेमागचं एक काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? मला अध्यक्षांच्या मुखातून सुद्धा हे उत्तर ऐकायला फार बरं वाटेल. सर, आपण काय सांगाल याबद्दल? आपण विचारल्याप्रमाणे मंडळाची पार्श्वभूमी म्हणजे जवळजवळ आता 87 वर्षामध्ये पदार्पण आहे. अच्छा, बरोबर. हो. आणि अनेक कार्यकर्त्यांचं योगदान आहे. सर्व भाविकांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद, आणि त्यातून ते धार्मिक हा उत्सव साजरा होतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्व भावनात्मक, सर्व श्रद्धेनेच या ठिकाणी त्या श्रीच्या चरणी नतमस्तक आहे. आता सर्व जे सांगताय म्हणजे आमचे अध्यक्ष. हो, हो. सांगतायत अध्यक्ष, बरोबर. तर कसं आहे माहितीये का, आध्यात्मिक तुम्ही विचारलं, स्थान महात्म्य विचारलं. स्थान, बरोबर. थोडक्यात 1982 पासून स्थानापन्न हा श्री गणेश नाही, जो बाप्पा आमचा. ज्याला आम्ही आमच्या अख्ख्या ताडदेवमध्ये नाही, अख्ख्या मुंबईमध्ये तुम्ही विचारलं तर सिद्धिविनायकच्या नंतर हो. मोठं मंदिर श्री गणपतीचं असेल तर हे आहे. आणि हा सर्व नवसाला पावणारा आहे आणि एक कडक दैवत आहे आमच्याकडचं. तुमच्या प्रश्नाला अनुरूप सांगतो, तुम्ही जो अध्यात्मक सांगितलं ना, ताडदेवचा राजा वर्षाचे 12 महिने आमच्याकडे असतो. बरोबर. बाप्पाच्या ठीक आहे. कारण बाप्पाचं मी सुद्धा याची ख्याती आणि ऐकलेली आहे. तुम्ही अजून एक गोष्ट विचारली, हा. आध्यात्मिक आज लोकांनाही कळू दे काय आहे, की आपण अथर्व शीर्षामध्ये एक हे आहे, मुलाधारो स्थितोसी नित्य, म्हणजे ज्याच्यात बरोबर. गणपती कुठे राहतो तर तुमच्या मुलाधारात राहतो बरोबर. असं म्हटलं जातं. तर आमच्या ताडदेवचं मुलाधार आहे ना, हे श्री गणपती मंदिर आहे मंदिर. आणि ही जागा जागा आहे. या आहे. जागेवरती गणपती बाप्पा बसत आले 40 वर्ष. त्याच्यानंतर राजराजेश्वरीची प्रतिष्ठापना होते, देवीची होती. त्यानंतर बरोबर. गणेश जयंती उत्सव इथे साजरा केला बाप्पाचा जातो. मागमध्ये. नंतर सिद्धू वेगवेगळे शिवजयंतीचा कार्यक्रम पण सिद्धू इथेच घ्यायचा, अजूनही घेतो बरोबर. म्हणजे केवळ आध्यात्मिक नाही तर धार्मिक, केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे होतात. त्यामुळे हे जे स्थान आहे ना, इथे कोणी मंडळाच्या स्पर्धा होतात इथे म्हणजे क्रिकेटच्या. जवळपास पूर्ण पवित्र स्थान आहे. हो, हो, त्यामुळे या जागेत ताडदेव पवित्र आहे. सर्वात मुलाधार मी म्हटलं ना, ताडदेवचं मुलाधार आहे. हे आहे, बरोबर. ही वास्तू आहे, ही जागा आहे. आणि तेच म्हणजे ही इतकी पवित्र वास्तू तुम्हाला लाभली आणि हो, हो. त्यावेळेस एवढं हो, हो, हो. सगळं विश्व निर्माण मी झालंय. यासाठी आमच्या ज्येष्ठांचे आभार मानतो. या मंडळावरती जुनी आहेत, जे आमचे श्री दत्ताराणी आहेत, नागवेकर आहेत, आमचे दिवंगत भाऊ काका आहेत. अशांनी हे घडवलं.
त्यामुळे आता नवीन येणाऱ्या पिढीला ह्याच्यात काम करायला संधी मिळते. बरोबर. छान छान. तर मी सुद्धा याबद्दल ऐकलेलं आहे, ख्याती ऐकलेली आहे, की म्हणजे एक मुंबईमध्ये असं एकमेव असं मंदिर आहे जे म्हणजे हक्काचं एका मंडळाचं मंडळाचं मंदिर आहे, मंडळाचं तर मंदिर. त्यामुळे ते त्या बाबतीत मी खरंच त्या गोष्टीचं म्हणजे बोलतात ना की मला शब्दच नाहीये खूप हा. म्हणजे काय बोलू काय नाही अशी गोष्ट आहे. तर खरंच मला आवडलं त्या गोष्टीचं. आणि आता मला आपल्या मंडळाबद्दल हे विचारायचं आहे की आता आपलं स्वयंसेवकांबद्दल वगैरे तर झालं आपण बोललो, पण आता पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश द्याल तारदेवच्या राजातून? मंडळ आहे ना, मंडळ हे एक शाळेसारखं असतं. बरोबर. शिस्त, मंडळात मुळात शिस्त लागते. हम्म, हम्म, प्रत्येक येणारा मुलगा हा शिस्तीच्या अंतर्गत काम करत राहिला ना, तर तो येणारा भावी चांगला नागरिक बनू शकतो. बरोबर. आणि आमच्या मंडळात मुळात पहिली शिस्त आम्हाला गरजेची आहे. हम्म, हम्म, येणाऱ्या मुलांना मी तेच सांगतो, सुचवतो. बरोबर. सागर आणि गणेश दर रविवारी मंदिराच्या माध्यमातून इथे सगळं आपण कलावती यांचा बालोपासना हे बाळकडू आम्ही त्यांच्या मनात रोवतो. हम्म. दर रविवारी बालोपासना होते इथे, भजन होतं कलावती आईंचं. तीच मुलं थोडी मोठी झाली की मंडळात कार्यरत होतात. आणि तीच मुलं पुढच्या कॉलेज महाविद्यालयीन वयात गेली की मग ते एक चांगल्या नागरिकाच्या दिशेने वाटचाल करत असतात. आणि मंडळाच्या माध्यमातून येणारी जी मुलं आहेत, शाळेची मुलं आहेत, त्यांना कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन काही असेल तर अडचण असेल तर मंडळ तिथे सदैव उपस्थित असतं. मंडळ हे कुटुंब सुद्धा आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्येक जण नाव जोडली गेली आहे. आणि तो मुलगा कॉलेज वयामध्ये इकडे आहे, कार्यरत आहे, स्वयंसेवक आहे. पुढे त्याचा काही जॉबचे इश्यू असेल शाखेच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून तेही करतो. त्यामुळे ते आपोआप जोडले आमचे गेले. वर्षाचे उपक्रम आहेत, म्हणजे नोकरी, शिक्षण, हे आरोग्य तर आमचा मेन अजेंडा आहे. हे वर्षाचे 12 महिने आमचं चालू असतं. त्यामुळे कसं कुठे कोणाला काय कमी भासत असेल तिकडे मंडळ भक्कमपणे त्याच्या पाठी उभं राहणार. बरोबर. छान छान. तर पुढचा प्रश्न मला असा आहे की आता आपण जसं की अध्यात्माबद्दल पण बोलून झालो आणि या सगळ्या गोष्टीबद्दल पण झालं. तर आपल्या मंडळामध्ये असं कुठलं एखादा भक्ताचा असा प्रसंग आहे का जो तुम्हाला आठवतो, जो तुम्हाला कायम लक्षात राहील, की बाबा एक असा प्रसंग आलेला की जेव्हा खरंच देवाने त्याची श्रद्धा दाखवून दिली, म्हणजे तो खरंच इथे आहे. त्याने प्रत्येक वेळेला तर अशी होतच राहते. अनेक आहेत. सागर सांगेल. सांग सागर, असे अशी अनेक बरोबर प्रसंग आहेत. एखादी आठवण म्हणजे. तुम्हाला जुना प्रसंग तुम्हाला सांगतोय. आजींचं द्या. कुठच्या? त्या आजींचा तू सांग, सागर सांगेल. आजींचा मी तुम्हाला एक सांगतो माझ्या बरोबर घडलेला. चालेल चालेल. एक- तावडे एक त्यांचा अनुभव सांग. सांगतील, एक एक अनुभव सांगू. आमचे- सागर आमचे सांग. जुने एक मंडळाचे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत. मला त्यांच्या सगळ्यांसोबत काही तो प्रसंगच कसा आहे. त्यांचं लहान बाळ होतं, गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं त्या दिवशी. आगमन झालेलं होतं, पहिला दिवस होता बाप्पाचा. आणि घरामध्ये त्या लहान बाळाला भरवताना घसा रडत आणि त्याचा श्वास थांबलेला होता. आणि हॉस्पिटलला अचानक आहे ते इथेच होते म्हणतात. हा. त्यांना फोन आला असं म्हणून ते घरी गेले. घरातून त्यांना हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं आशा सोडलेली आहे म्हणून. बरोबर. ते तसेच रडत इथे आले. बाप्पाजवळ, आमच्या तारदेवच्या राजाजवळ त्यांनी जे आहे ते, म्हणजे ते सतत इथेच होते किंवा मी तुझ्या सेवेत होतो आणि असं असं घडलेलं आहे, ते इथेच होते. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलला ऍडमिट होते, या नाटी हॉस्पिटलला तो बाळ ऍडमिट होता. संध्याकाळी डॉक्टरांनी स्वतः सांगितलं की हा चमत्कार आहे की त्या मुलाचं जो ऑक्सिजन अगदी 70-75 पर्यंत त्या मुलाचं ऑक्सिजन आलेलं, ते आता पुन्हा 85च्या वरती आलं. म्हणजे आम्ही आता त्या बाळाला वाचवू शकतो. हा त्यांचा प्रसंग आहे. आणि खरंच अंगावर काटा आलाय आता. खूप घटना घडल्या तिकडे. असं घडतं आहे की गणेश तुझा सांग अनुभव. तुमच्याकडे दोन भक्त आहेत, दोन आजी येतात. हो. त्या असं आहे, घरगुती काम करणार आहेत. तिकडे जाऊन काम करणार आहेत. बरेच त्यांच्या घरातलं पण इश्यू होते. आणि गणपती आल्यापासून मी बघितलं त्यांना रडताना आमच्या अंगावर शहार येतो. हो. त्यांना रडताना म्हणलं काय आजी काय झालं ना, माझ्या घरी एक इश्यू झाला आहे, काहीतरी प्रसंग घडला होता घरात, कौटुंबिक होतं. त्यांनी बोलणं केलं. त्यांना असं त्यांचा तो प्रसंग तो निघून गेला, घर सगळं मार्गस्थ लागला सगळं. दुसऱ्या दिवशी आजी त्या एक छोटा चांदीचा हार घेऊन आले. म्हणजे ते घरकाम करणार त्यांच्या पहिली सातमध्ये ते हार घेऊन बाप्पाचे चांदीचा हार घेऊन आले. आणि आम्हाला खूप बरं वाटलं की आजी म्हणजे मनापासून. आणि दरवर्षी बाप्पा इकडे आला बाप्पाच्या गळ्यात आहे अजून, ह्या स्वतः बाप्पाच्या गळ्यात आहे. ठेवलेला आहे. कोविडमध्ये मी नाव घेत नाही भाविकाचा, माझ्या जवळचाच मित्र आहे माझा तो. बरोबर. आई वडील दोन्ही ऍडमिट, दोन्ही सिरियस. म्हणजे दोघंही व्हेंटिलेटरवर जायच्या परिस्थितीत होते. बरोबर. त्यांनी इथे येऊन बाप्पाला गाराणा घातला. विसर्जनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे त्या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये एवढ्या लास्ट स्टेजवरची माणसं डिस्चार्ज होऊन घरी आली आणि विसर्जनाच्या दिवशी दर्शन करून गेली. पुढच्या वर्षी त्या माणसांनी बाप्पाचं येऊन ऋण फेडलं.
त्यांचा जो काही नवस आमच्या बाप्पाला म्हणजे सगळेच बाप्पा पावतात, नाशाला भाग नाही, सगळेच देव नवसाचेच आहेत. बरोबर. म्हणून आमचं पण एक ते स्लोगन आहे, नवसाला पावणारा हाकेला धावणारा ताडदेवचा राजा. म्हणजे हा मला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची, आम्ही तिघे जण जे एकत्र बसलेलो आहे, गेले 10 वर्ष एकत्र होतो आपण तिघे. आमच्या तिघेही जणांना अनुभव असा आहे की आम्ही शब्दात ते काही गोष्टींना व्यक्त नाही अनुभव करता येत. अनुभूती आमचा अनुभूती. हे आता आम्ही लोकांचं सांगितलं, बरोबर. आमचे स्वतःचे व्यक्तिगत अनुभव बाप्पा बरोबर जोडले गेलेले आहेत. हो खूप आहे की आम्ही त्याच्या सेवेत असल्यामुळे ना आम्हाला सतत जाणवतं की तो रक्षण करणार रक्षण करणार आहे. आणि तो रक्षण करतो दरवेळेला वेगवेगळ्या प्रसंगात. कितीही मोठं संकट आलं ना, ते आपोआप नाहीसं होतं, बरोबर. कारण तो आहेच नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा. तुम्ही त्याची सेवा करा आणि तुमचं निस्वार्थीपणे सेवा असंच करा. एक मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, हा. मला जो काय हे अनुभव हा. आहे, असं तो मी हे जे कार्यकारिणी जे आहे हम्म, हे हम्म. त्यांच्या बाबांपासून म्हणजे हो. आदरणीय दत्तात्रय काका हो, आमचे त्यापासून जुने आहेत. हा. काकांचं पण कार्यरत आहे सेवेमध्ये. पण बरोबर. असं एक वेळ होती म्हणजे म्हणजे गेल्या वर्षाच्या अगोदर ह्या वर्षाच्या अगोदर काम. 2024. आणि 35% प्लेटलेस होत्या म्हणतात, हे चेक केलं होतं हम्म. डॉक्टर. डॉक्टरने आणि गोविंदाची गोष्ट आहे. आणि मला जास्तीची काळजी होती की बाबा गणपतीपर्यंत तरी आपल्याला उभा राहायला पाहिजे उभा राहायला कार्यामध्ये. आणि त्या असं झालं की गणपती विसर्जन होतं त्या दिवशी आणि मूर्ती चालली आहे, पुढे गणपती आहे. हम्म. आणि त्या गाडीजवळ मी आलो. माझी एक सवय आहे पहिल्यापासून त्या लहान गणपती बरोबर आपलं हम्म. बसण्याची. बरोबर. आणि नेमका त्या बघतो ना, तर त्यावेळेला ना आमचे कार्यकर्ते होते दुसरे, बरोबर. नेमकं त्याच वेळेला फक्त मुलं होती पुढे आणि जे जबाबदार म्हणून पाहिजे ते त्या ठिकाणी बाजूला झाले. हम्म, हम्म. क्षणाचाही वेळ न घेता मी बसलो तिथे गणपतीजवळ. बरोबर. समजलं काय. आणि दुसरी गोष्ट, चौपाटीवर ज्या वेळेला आरतीला गणपती तिकडे घ्यायला निघाले म्हणजे आमचे कार्यकर्ते मोठ्या गणपतीच्या गाडीवर, त्याच वेळेला तो लाडू धपकन खाली पडला. तो मग घेण्याचा माझी इच्छा होती घेण्याचा, हम्म. पण तो असाच प्रसाद बाप्पाने प्रसाद दिला त्यांना एवढा प्रसाद मोठा. आला. आणि दुसऱ्या वेळेला मी त्यांना विचारा, मी कधी अपेक्षा पदासाठी केव्हाही पहिल्या म्हणजे पूर्वीच्या लोकांपासून फार त्यांनी काम केलं, अगदी सुरुवातीपासून काम केलं आणि आम्ही त्यांना बघत आलोय. आणि अध्यक्ष पदावर त्यांनी फार मोठ्या जबाबदारीसाठी एवढ्या जवळ मला घेतलं. कारण त्यांचा प्रवास आम्ही बघत आलोय, आम्ही खूप वर्षापासून त्यांना बघतोय काम करताना. म्हणजे आमच्यासाठी ते एक आदर्श आहे. निस्वार्थीपणा काय असतो. हो. ताडदेवचा राजा हे जे मंडळ आहे ना, हे अनेक ताडदेव मधल्या मंडळांचं मिळून एक मंडळ आहे. मंडळ आहे. बरोबर. हा. त्यांच्या मंडळाचेही ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. सेक्रेटरी आहेत. सेक्रेटरी. हा, बालमित्र मंडळ. बालमित्र मंडळ. अच्छा अच्छा अच्छा. असं आहे. बरोबर. तर सर आता हा मला प्रश्न विचारायचा आहे की आता आपण इतके वर्ष म्हणजे बाप्पाला विविध रूपात वगैरे बघतोय, तर याच्याबद्दलची संकल्पना आपल्यापैकी कोणी एक म्हणजे संकल्पना रुजवतं की मूर्तिकार स्वतः तुम्ही त्यांच्या हाती सगळं देऊन देता? सगळं मूर्ती करायचे. आम्ही आमच्यावर काहीच घेत नाही. मूर्तीकार आम्हाला जे दाखवतील, जे आम्ही त्यांचा कम्फर्ट झोन बघतो की तुम्ही ही बरोबर. मूर्ती चांगल्या देऊ शकता ना, हम्म, हम्म. तर तुम्ही आम्हाला करून द्या. कृणालच्या वेळेला तसंच झालं, रेश्मातांच्या वेळेला तेच. आपण कधी स्केच दे किंवा खातूनपासूनचा प्रवास. खातूनपासून. हो, आज बरोबर. सागर सांगेल सांग सांग. मी काय सांगतो पहिले, या मूर्तीचं वैशिष्ट्य झालं हो, आमची हो. खूप इच्छा होती. कारण की कृणाल पाटील हे नाव खूप प्रसिद्ध आहे, खूप सुप्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे. मूर्तिकार. हो, हो. प्रश्नच नाही. पण आमच्या मंडळाशी ना काही जणांची नाळ जोडलेली असते. जसे विजय कातुंते, रेश्मा कातुंचे ची वडील वडील. हो, वडील. हो. वडील. प्रसिद्ध मूर्तिकार, म्हणजे ज्यांनी हो, बरेच बरेच. मूर्तिकार घडवले. सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडून गणपती आधी केवळ आणायचो. मूर्त्या नाही, मूर्तिकार घडवले ज्या माणसाने, बरोबर. असा सिद्ध असतं मूर्तिकार, त्याच्या हस्ते आमच्या गणपतीची मूर्ती त्यांच्याकडनं तयार व्हायची. नंतर मग काही वर्षानंतर वेगवेगळ्या मूर्तिकार आले. नंतर बरेच वर्ष आमचे श्री ते कृणाल. कृणाल पाटील. कृणाल पाटील. त्याच्यानंतर पांचाळ होते आपल्याकडे. पांचाळ त्याच्या आधी होते. पांचाळ आणि होते, त्याच्यानंतर त्यांच्या आधी आमची बागवे. खूप इच्छा होती, म्हणजे मी सिद्धूला नेहमी, सिद्धू आपली ना परत तो चेहरा आहे ना, हो हो. खातूंचा चेहरा आहे. हातूंचा चेहरा. आता बरोबर. काटा येतो Signature face अंगावरती. आपला. हा. काटा येतो अंगावर. सिग्नेचर फेसचा आमचा अट्टाच नव्हता, तो चेहरा आहे, खातूंचा चेहरा. चेहरा. आणि तुम्हाला सांगतो ना, त्या बाप्पाची इच्छा होती पुन्हा ताडदेवचा राजा व्हायचा. वाढदिवसाला. बरोबर. त्या निर्गुण आहे ना जो, हा. त्याला आपण निराकार म्हणतो, त्याला आमच्या इथे आकार द्यायचा होता, म्हणून ते पुन्हा एकदा ताईंच्या हस्ते बरोबर. मूर्ती साकार आणि झाली, तो रेश्मा जो ताईंच्या हस्ते. चेहरा आहे ना, मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकदा येऊन आहे ना, आमचा बाप तो चेहरा तुम्ही कारखान्यात बघाच, पण बरोबर. ह्या जागेवर जेव्हा स्थानपन्न होतो तेव्हा बघा. झाल्यानंतर तेव्हाचा एक वेगळा. त्या चेहऱ्यातला बदल तुम्ही फोटोत बघा. तुम्ही मूर्तीचा ह्याच्या कारखान्यातला फोटो बघा आणि आणि इथे आमच्या बसल्यावर. मंडपातला फोटो. फोटो बघा. ती एक शक्ती आपल्या आजूबाजूला ती आणि जाणवते त्या. तो चेहरा आहे ना, तो चेहरा गोंडस, म्हणजे बाप्पा सगळेच छान आहे, सगळ्यात बरोबर छान. बरोबर. सगळे. पण
तो चेहऱ्यात जे देवत्व येतं ना हम्म, हम्म, हम्म. ते देवत्व, आणि ते बघायला ताडदेव मध्ये आज प्रचंड गर्दी होती. गर्दी होती. एवढी गर्दी होते की आम्हाला कार्यकर्त्यांचा ओघ, हम्म, हम्म. परत येणाऱ्या लोकांचा भाविकांचा. ओघ. भाविकांचा. हे दरवर्षी सिद्धूचं ठरलेलं होतं. आता हळूहळू आम्हाला मंडप, मला असं वाटतंय की आम्हाला हे मंडप पण कमी पडायला लागलंय. बरोबर. कारण की आमच्या इथे बाकीच्यांसारखं नाही की म्हणजे बाकी प्रत्येकाच्या जागेचा प्रॉब्लेम आहे की बरोबर. बाबा चिंचोळी जागा आहे, छोटी जागा आहे, त्यामुळे प्रचंड लोकांना आमच्या इथे या ऐस पैस जागा आणि हवं तसं. तुम्हाला नामस्मरण करायचं बाप्पाच्या समोर कोण कोणाला उठवत नाही. मस्त आहे, भरपूर बरोबर. जागा. मला तीच एक गोष्ट विचारायची होती. मी पुढे तो प्रश्न विचारणारच होतो की आता मी असं मंडळाचं नाव नाही घेत, पण प्रत्येकाला माहितीच असेल की भाविकांची गर्दी पण इतकी वाढते ना की प्रत्येकाला मग तिथे थांबायला वेळ नसतो, बरोबर. आणि त्यामुळे पटापट पुढे गर्दी थांबत न राहण्यासाठी पुढे पुढे आपण भाविकांना धक्काबुक्की, त्याच्यामध्ये बरेच प्रसंग असे झालेले आहेत. पण आपल्या म्हणजे मी आता बरेच वर्षापासून माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो की मी ताडदेवच्या राजाला इतक्या वर्षापासून येतोय, पाया वगैरे पडतोय, तर मला तरी कधी अशी गर्दी म्हणा किंवा धाकधुजी म्हणा किंवा असं कधीच नाही जाणवलेली. त्या गोष्टीबद्दल खरंच तुमचं अभिनंदन करतो मी. धन्यवाद. धन्यवाद, आणि धन्यवाद. पुढेही असंच आपलं हे कार्यरत सुरू राहावं. पण ती मॅनेजमेंट तुम्ही कशी करतात किंवा त्याच्याबद्दल तुमचं काय थॉट प्रोसेस असतो? आता सा- प्रोसेस आहे. सानी सर. तर आम्ही एवढी केली. आम्ही प्रत्येक मंडळ फिरतो, प्रत्येक ठिकाणी आम्ही बघितलं, ठीक आहे लालबाग सगळ्या ठिकाणी भरपूर गर्दी होती, त्यांना पण कार्यकर्त्यांना पण सगळ्यांना सांभाळायचं असतं. लवकर बरोबर. लोक मंडप खाली, पोलिसांचे नियम आहेत तुम्हाला सगळ्यांचे, आम्हाला पण इकडे नियम आहेत पोलिसांचे. बरोबर. पण ते आम्ही पूर्वी आमचा मंडप असायचा छोटासा 40 फुटाचा असायचा, 40 फुटाला. तर आता आम्ही 150 फुटाचा केला. अरे बापरे वा. आम्ही मंडप वाढवला. मंडप वाढवला. हो. आम्ही मंडप भाविकांची आणि बाप्पाची बाप्पाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, ज्यांना बाप्पाचं व्यवस्थित मनसोक्त दर्शन घेता यावं यासाठी आम्ही मंडपच वाढवलं. म्हणजे कसं आहे, इथे गर्दी होऊ नये, धक्काबुक्की होऊ नये आणि व्यवस्थित दर्शन या त्यांचं व्हावं. चरणी गर्दी आमच्याकडेही होते, आणि दर्शन पण घ्या. मॅनेजमेंट एवढी आहे की आम्ही जागा मोठी केल्यामुळे लोक आरामात दर्शन करून बसू शकतात, तिकडे आनंद घेऊ शकतात. पण शेवटचे 3-4 दिवस आमची ही दमछाक होते. शेवटचे 4 दिवस आमची दमछाक होते. बरोबर. पण त्यातल्या त्यात आम्ही manage त्यातल्या करतो. त्यात मॅनेजर पूर्ण मंडप मोठं असतं, मंडपाच्या पुढे अजून एक मंडप असतं, तिथे खुर्च्यांची वगैरे व्यवस्था तिथून बाप्पा तुम्हाला मनसोक्त बघू शकता येतो. एवढी आम्ही तशी तरतूद करून ठेवलेली आहे तिकडे. बरोबर. खूप छान, खूप छान. नाही, आम्ही नवीन मंडळाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मंडळाचा जसा उत्सव गणेशोत्सव आहे ना, तसा आम्ही दरवर्षी आरोग्य उत्सव साजरा करतो बरोबर. मंडळाच्या माध्यमातून. तर त्यातून आम्ही सगळ्या गोष्टी जाहीर करतो. मेडिकली ज्यांना हेल्प हवी असेल, समजा कोणाकडे पेशंट, मागे सुद्धा पॉडकास्टला मी सांगितलं, तुम्हालाही सांगतो, असे कोण पेशंट असतील की ज्यांना औषधांची गरज आहे आणि आमची गाठभेट करा मंडळाकडे, आम्ही तुम्हाला ती औषधं अर्ध्या किमतीत आमच्याकडनं घेऊन देऊ. समजा 5,000 औषधे 2,500, 10,000 तुम्हाला 5,000, अशी तरतूद आमच्या मंडळाने, जीवन ज्योत ड्रग मॅग नावाची आमची ट्रस्ट आहे, त्यात मंजू ओरा आमच्या मॅडम आहेत, त्या आमच्या मंडळाशी संलग्न आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या मंडळातून गेलेल्या भाविकांची अर्ध्या किमतीत औषधांची व्यवस्था तिकडे होते. बरोबर. आपली अँब्युलन्स सुद्धा आहे. Ambulance सेवा आमची चालू आहे. लोकांना माहिती आहे, लोकं continue न्याय सुरू देतात. असते. Continue न्याय देतात. लोकांना न्याय देतो. विभागातील लोकांकडे अँब्युलन्सचा नंबर आहे. आमची गरज नाही, डायरेक्ट फोन करून अँब्युलन्स बोलवून घेतात. बरोबर. कोविड मध्ये आमच्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर होते. हम्म, हम्म. आम्ही कोविडचं काळ आहे ना, हा आम्ही भोगलाय. आम्ही सुरुवातीपासून लोकांना जे अन्नधान्य, जेवणाचे डबे पोहोचवण्यापासून, लोकांना धान्य पोहोचवण्यापर्यंत, लोकांना वॅक्सिन देण्यापासून, लोकांसाठी क्वारंटाईन सेंटर उभा करण्यापर्यंत, हे सगळे आम्ही मंडळाच्या माध्यमातून काम आम्ही केलेली आहे. वा. खूप शेवट छान. क्वारंटाईन सेंटर गेलं, पण आमची पण इच्छा नव्हती की लोकांना कोरोना वा, पण पर्याय नव्हता त्यावेळेला, कारण की हॉस्पिटल फुल होती, गव्हर्नमेंटचे सेंटर्स फुल होते. अशा वेळेला लोकांनी जायचं कुठे? मग आम्ही आमच्या विभागाच्या लोकांसाठी उघडलं होतं, पण कोल्हापूर, साताऱ्यापासून लोक येत होती इथे क्वारंटाईन व्हायला. आणि आमच्यावर जीवन ज्योत संस्था असल्यामुळे आम्हाला तशी काय धाकधूक नव्हती. पण जाणाऱ्या भाविकाला, जाणाऱ्या रुग्णाला जाताना 2,000 रुपयाचं गिफ्ट मिळत होतं. हम्म. एवढी व्यवस्था केली होती. 15-20 आहे घरात, काय सिच्युएशन कोणाला माहित माहिती नाही. मग आम्ही अन्नधान्य त्यांना, सगळं त्यांना दाखवलं घरी जाताना. खूप छान, खूप छान. आम्ही रुग्णालयच उभं केलं होतं ते हा. त्यावेळेला. तर मला एक मागच्या प्रश्नाबद्दलचं एक मला स्वतःहून एक सांगायचं होतं की जसं आपण म्हणालात की प्रत्येक गणपतीमध्ये म्हणजे नवसाला पावणार वगैरे असतो, ते तर आहेच, पण तरी अजून एक गोष्ट मला तुमची म्हणजे दाद द्यावी लागेल की म्हणजे काय आहे ना, की काही मंडळे आपल्या मुंबईमध्ये असे आहेत ना, जे सुरुवातीपासून किंवा आतापर्यंत काही ठिकाणी म्हणजे अजूनही तेच सुरू आहे की मंडळांचं नाव ना तिकडच्या कार्यकर्ता किंवा त्या लोकांमुळे म्हणजे बोलतात ना खराब झालेलं आहे. की म्हणजे ते बाप्पाची योग्य ती म्हणजे काळजी न घेणं किंवा मग रात्रीच्या वेळेला पत्ते किंवा जुगार अशा बऱ्याच गोष्टींमुळे आमच्याकडे बँड आहे, ताडदेवच्या राजामध्ये आज गयात कोणी पत्ते खेळलेले नाही, इथून नाहीच. पुढे खेळणार नाही. बरोबर, बरोबर. ठीक. आमच्याकडे भजनाचा कार्यक्रम होता. भजनाचा कार्यक्रम असतो रात्री रोज. येणाऱ्या भाविकांना रात्री हो. स्नॅक्सचा, आमच्या येतो शक्ती आम्ही स्नॅक्सची व्यवस्था करतो.
आणि एक दिवस आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो विभागातील लोकांना. मी म्हणून म्हटलं की कसं आहे ना की बाप्पा पण एक ठिकाण आहे ना म्हणजे प्रॉपर असं चूज करतो की बाबा नाही मी येणार तर या मंडळातच येणार, मी पावेल तर या ठिकाणी. आमच्या मंडळात पण एक अशी प्रकारे खूप आमिषा आली आहेत हो. की आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, आम्हाला एवढे दिवस पत्ते काय. बोला पत्ते आमच्याकडे विशेष होत नाही. आमच्या बरोबर. वडिलांनी कधी वडीलधारांनी कधी केलं नाही तर आम्ही कसं करणार ते. बरोबर. आमच्याकडे ती प्रथाच नाही मुळात. आणि नाही तुम्ही थोडीशी सुधारणा म्हणजे एवढं की ताडदेवचा राजा तसं नाही. मला वाटतं गणपती बाप्पाचे हे असं श्रद्धास्थान आहे ना बरोबर. की फार लया गायला गेलेलं कुठचं तरी असेल जे तुम्ही हम्म. म्हणताय उदाहरण हा, दिलं, हा. त्याच्यात होतो. पण आज मुंबईत मध्ये पण तुम्ही गेलात ना वेगवेगळी जी मंडळ आहे ती तशी शिस्तप्रिय, कारण की गणपती हे बरोबर. श्रद्धास्थान. श्रद्धास्थान आहे. एवढी त्या विघ्नार्थाच्या समोर एवढी हिंमत करणं करणं हो खूप. पण मी यांच्याबद्दल म्हणत होतो की जे आता जे आपले जसे मंडळ आहेत त्यांना इन्स्पायर होऊन किंवा म्हणजे प्रेरणा वगैरे घेऊन जे छोटे छोटे मंडळ आता उभे राहत आहेत, हा. पण ते उभे करतानाच त्यांचं काय होतं ना की ते या पण- गोष्टीला पण- शिस्तीला पाळत नाही. हा. त्यामुळे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा त्यांना तुम्ही काय नाही मग सांगाल या तसं काय होतं, काही मंडळांमध्ये आहे ना फार मोजकीच मुलं असतात. हो. म्हणजे जागरण करायला पत्ते खेळतात पण ते काही लोक जुगार खेळत नाहीत. जुगार इथे नाही विषय खेळत. जुगाराचा आहे. हो. पत्ते हा खेळण्याचा पार्ट आहे तर ते खेळत असतील ना तर हा. तिकडे जागरणासाठी बसतात, तिकडे बाप्पाची सेवेसाठी बसतात तर आपण समजू शकतो कोण कॅरम खेळतंय, कोण हो. बुद्धिबळ खेळतंय, तो त्याला खेळाचा भाग. पण पण जाणीवपूर्वक जर तुम्ही त्यात पैशाचा व्यवहार करत असाल मग ते ते चुकीचं आहे. चुकीचं आहे. हा. हो बरोबर. तो मंडळाला- जुगार झाला मग. आपल्या मंडळाला इन्स्पायर होऊन एक 2-4 मंडळ सिद्धीला टाकण्यात आहे. कोल्हापूरचं एक मंडळ आहे, एक हिंगोलीचं आहे, एक बडोद्याचं आहे आणि एक पुण्याच्या कुठे गावातलं आहे. लहान लहान मुलं आहेत येतात आमच्याकडे दर्शन. एक मीराबाईंचं मंडळ आपलं. अशी अनेक ठिकाणची लोक आहेत. लहान लहान मुलं कॉलेजमधील मुलं आहेत. त्यांनी आज स्वतः तिकडच्या लोकांनी मंडळ त्याचं स्थापन केलं. आपली मूर्ती ज्या वर्षी असेल, या वर्षी गेल्या वर्षी असेल, त्यावर्षी पुढच्या स्थापन वर्षी करतात. सेम तिची रिप्लिका त्याच्याकडे असते. आणि तशी तेव्हा आपल्याला हे करतात. बरोबर. आपल्याकडे मानतात दोन म्हणजे माणसं तेवढं. आहेत, सांग आपली ते आता सांगितलं त्या लोक आपल्याला फॉलो करून येणार मिळतात. तो. सुरत आहे काय ते. ते ह्याच्यातून सुद्धा ते भरपूर काय आहे. सुरत आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे, दूर येणारी आहे. काही जणी इथे राहिले बिचारे. रात्री राहतात इकडे. राहतात इथे. आमच्या आमच्या इथे. इथे. बरोबर. आमच्या इकडे देवाच्या कृपेने ना आम्हाला जागा भरपूर आहे. हे जागेचं वरदान आहे. हो जे आहे ना समर्थ समाज सेवा सेवा केंद्र. हे पण मंडळाच्या माध्यमातूनच बांधलं गेलेली जागा आहे. आज 300 तर सर आता हे आपली तारदेवच्या राजा म्हणजे आपल्या बाप्पाविषयी सगळं बोलून वगैरे झालं. आता मंडळाबद्दल सुद्धा बोलून झालं. आता जी मंडळाची आगमनाबद्दल किंवा विसर्जनामध्ये जे आपले ढोल ताशा पथक आपण ज्यांना आपण बोलवतो तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आज तारखेत. म्हणजे 2015 पासून आम्हाला माहितीही नव्हती. सुरुवातीला सांगितलं 2015 आम्ही आगमनात निघालेलो आहे. आराध्य मानाचं पहिलं पथक. वा. आणि आम्ही त्यांच्या इकडे जाऊन पण सांगितलं होतं जेव्हा जेव्हा राजा बाहेर निघेल तेव्हा पहिला मान आराध्याचा असेल. आराध्याचाच. आणि आजही ती परंपरा चालू आहे, ती कंटिन्यू चालू राहणार आहे. तिच्याकडे खंड होणार नाही. संस्कृती आणि पथक आहे. त्याच्याबरोबर संस्कृतीने तारदेवच्या राजाला एवढे लांबून येतात. एक रामनगरी होतं, 250 लोक यायचे नाशिकवरून. आम्हाला पण त्यांना सांभाळायला थोडं अवजड जायचं. बोलतो ना अरे कठीण पडायचं. कठीण पडायचं, काय करणार आम्ही त्यासाठी. पण नाही, आम्ही येणार बाप्पासाठी येतो. बरोबर. एक मान द्यायसाठी आम्ही मानवंदना द्यायला येतो. आम्ही एक रेकॉर्ड केला होता. आम्ही 35 ढोल ताशा पथक, 12 बेंजो, बापरे. 2 कच्ची ढोल जे आपले आहेत हा. पारंपरिक वाद्य, हम्म. हे लावून आम्ही 47. त्या वर्षी आम्हाला लिमका रेकॉर्ड वाल्यांकडे आम्ही गेले, पण थोडे तरतुदी राहिल्या होत्या. नाही त्या वर्षी आमचा रेकॉर्ड झाला होता. थोड्या त्रुटी राहिल्या नाही तर आमचा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड झालं असतं त्यावेळेला. म्हणजे एवढं भव्य आगमन आपलं तेव्हा झालं होतं. 17ची गोष्ट आहे. पण 17ची. कल्याण, नाशिक हम्म. आणि मुंबई वेगवेगळ्या भागातून आलेले होते. आणि प्रत्येक ठिकाणून 80-90 म्हणजे आमचा बाप्पा होता चिंचोळी ब्रिजच्या इकडे. हा. आणि पहिलं बकरी पथक- अड्ड्याला. बकरी अड्ड्याला. सात सरकारला पहिलं पथक. हम्म. पोलीस मध्ये हैराण झाले. आम्हाला होतं तुम्ही हे कोणासाठी आलो? आम्ही ताडदेव राजासाठी आलो. वा. ते आम्हाला भेटायला आले. खरं नाही पण तर आम्हाला पारंपरिक- पोलिसांनी आणि महानगरपालिकेने खूप कॉपरेट केलं त्यावेळेला आणि त्यांनी आम्हाला वाजवण्याची संधी दिली त्यावेळेला. पारंपरिक पद्धतीने निघालेला बाप्पा होता. त्यांना पण बरं वाटत होतं. पारंपरिक ढोलताशा गजरात चाललंय, बाप्पा चाललंय. त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आणि मंडळाचे कार्यकर्ते मॅनेजमेंट अशी होती की एखादं पथक वाजवून झालं की त्यांनी बाजूला व्हायचं, बाप्पा पुढे सरकणार, पुढचं पथक चालू करणार, ते वाजवून झालं की त्यांनी बाजूला व्हायचं, त्याच्या पुढे बाप्पा जाणार, असं प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने वाजवायची संधी दिली आणि तिकडे. आजही बरेच जण येतात आम्हाला कॉल करतात, दादा आम्हाला मंडळामध्ये बाप्पाचे आगमन आहे, पाठवलं वाजवायचं आहे. तर आमच्याकडे दरवर्षी 25 लिस्ट आलेली असते. गेल्या वर्षीच एक पथक आणि ह्या वर्षी 2 नवीन पथक. तसं आम्ही प्रत्येक वेळेस चेंज करत असतो आणि ह्या संकल्प पुढे चाललं. बरोबर. खूप छान. पण हक्काचे 2 आमच्याकडे आहेत, आराध्य आणि संस्कृती. वा छान. आणि आता मला डेकोरेशन बद्दल विचारायचं की जशी आपल्याला मूर्ती वगैरे बद्दल आपण सांगितलंय की विष्णू रूपात आपल्याकडे यावर्षी मूर्ती येणार आहे, तर यावेळेसचं डेकोरेशन आपण कसं करणार आहात किंवा काय संकल्पना आहे त्याबद्दल? तर त्यालाच मूर्तीलाच अनुसरून डेकोरेशन असणार आहे. आमचे
चंदन म्हणून एक आर्ट डिरेक्टर आहेत. अरे वा. त्यांची आताच आमची मिटिंग झाली मागच्या हप्त्यात. हम्म, हम्म. त्यांनी आम्हाला काही डिझाईन दाखवल्या की विष्णू रूपात आपण असं करू शकतो, काही बरोबर. महल करू शकतो किंवा हम्म. आपण काही असं लेण्यांमध्ये करू शकतो. हम्म, हम्म. तर असं आमचं चाललंय. अजून आम्ही डिसिजन घेतले नाही, पण ह्या येणाऱ्या हप्त्याभरात आमचं ते होऊन जाईल फायनलाइज. बरोबर. की कशा प्रकारे आपल्याला डेकोरेशन मध्ये उतरायचं आहे ते. खूप छान. तर या डेकोरेशन बद्दल अशी काही गोष्ट आहे का जे तुम्हाला मॅनेजमेंट मध्ये कुठे काही कमी वगैरे पडतं किंवा तुम्हाला असं मदत कशी काय मिळते तिकडे? नाही नाही, आमची तेवढी पूर्ण तयारी असते. त्या तयारी निश्चित आम्ही उतरतो, बरोबर. कारण ते अर्धवट काम करून चालणार नाही. 23ला आम्ही एक असाच फटका खाल्ला होता. हम्म, हम्म. एक डेकोरेटरला आम्ही आर्ट डिरेक्टरला आम्ही दिलं होतं काम करायला, पण त्याच्या गावी अचानक काही प्रॉब्लेम झाल्यामुळे तो निघून गेला. मंडळाच्या मुलाने दिवस रात्र एक करून ते डेकोरेशन आज इट इज उभं करून टाकलं. तावडे काकांची आम्हाला साथ होती, त्या रात्री 2 रात्र जागले ते. हम्म, हम्म. डेकोरेशन आणि खरोखर मी सागरने बरं आठवण केली, आमचे दिवंगत लक्ष्मण मेस्त्री हम्म, आता ह्याच वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी गेल्या वर्षीच्या समया बनवल्या थर्माकोलच्या, अख्ख्या मुंबईत त्यांचं नाव निघतंय. त्या थर्माकोलच्या समय वाटतच नव्हत्या. लावलेल्या होत्या जवळजवळ 10-15 फुटाच्या होत्या त्या. 12 ते 15 फुटे समय होत्या. वरून काढी. नाही त्यांनी आयडिया दिली बाप्पा जेव्हा आले आपण म्हणतो तिकडे काहीतरी कमी वाटतंय, कमी वाटतंय, आपण काहीतरी बनवतो. हम्म. बरोबर. आणि त्या समया गणपती नंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी नवरात्रीला वापरल्या गेल्या, काही दिवाळीला वापरल्या. बरोबर. म्हणजे कमी तिथे आम्ही म्हणून बस, सुद्धा बस, या बस, कार्यामध्ये बस. सेवेकरी तुम्ही आता आहे. उल्लेख केला असं. आणि या पूर्ण पॉडकास्ट मध्ये जर आम्ही उल्लेख नाही केला तर ते राहून जाईल. हा. बरं झालं एक आठवण झाली की आमचे असे बरेच जण आहेत जे आज आमच्याकडे ते हयात सुरेश नाहीत. जाधव झाले. बरोबर. या वर्षी जे दिवंगत झाले लोकांनी खूप मंडळासाठी केलेलं आहे. हम्म, हम्म. खूप केलेलं आहे. खूप छान, खूप छान. आता आपल्या या मंडळाबद्दल एक थोडक्यात एक शेवटचं एक मला असं विचारायचं आहे की आपण येणाऱ्या भक्तांना किंवा जे काही माणसं वगैरे येतात आपले पाया वगैरे पडायला ताडदेवच्या राजाचं, तर त्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल किंवा एक काय सांगाल पुढच्या पिढीला म्हणजे येणाऱ्या? सल्ला म्हणजे बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करू की सगळ्यांचं निरोगी आयुष्य राहावं, सगळी बरोबर. सुख समृद्धी सगळ्यांना भरभरून लागावं. ताडदेवच्या राजाचा आशीर्वाद अख्ख्या जनतेवर असावा. हम्म, हम्म. खूप छान. ताडदेवच्या राजाबद्दल अजून एखादी गोष्ट आपण काय सांगाल जनतेला? 30 सेकंड जर आपल्याला मिळाले ताडदेवच्या राजाबद्दल थोडक्यात सांगायचं आहे, तर आपण काय सांगाल? बोलशील. तू सांग. आम्ही सांगितलं, तू सांग. आरोग्य जनसंपदा हा, आरोग्य जनसंपर्क चालूच केलाय. बरोबर. बाकी सागरही सांगेल, गणेश सांगेल, अध्यक्ष आहे, तुम्ही पण सांगा. ताडदेवचा राजा आरोग्य. संस्कृती, बरोबर. आरोग्य आरोग्य आणि अध्यात्म अध्यात्म बरोबर. याचा त्रिवेणी संगममध्ये ताडदेव. अरे वा, धन्यवाद. खूप छान. तर चालेल, तर असंच म्हणून मी आजच्या या आपल्या पॉडकास्टला म्हणजे निरोप देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आपलं खूप जय गणेश. ताडदेवच्या राजाचा विजय असो. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती